काय काय दिशा, तू पण जागी होतीस का रात्रभर? न्यू सासू मॉम, मी आऊल आहे का रात्रभर जागी राहायला? एक मिनिट, मला किचन मध्ये असतो तो बाउल माहितीये. आऊल म्हणजे तुम्ही कधी व्यवस्थित आरशात नाही बघितलंय? अगं असं कसं? मी तर सतत आरशात बघत असते स्वतःला. जाऊ देत न्यू सासू मॉम, तेवढे इम्पॉर्टंट नाहीये. मी झोपले होते काल रात्री, तुम्ही जागे होता? नाही म्हणजे मी बसले होते दादासाहेबांजवळच, पण काय ना, ऐक, माझी माझी पाठ अचानक दुखायलाच लागली अगं. मग वहिनींना माझी खूप दया आली. त्या मला म्हणाल्या, जा दामिनी तू जाऊन आराम कर. मी म्हटलं नको 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 नको, मी इथेच बसते. ऐकतच नव्हत्या. मला म्हणाल्या, नाही दामिनी तू खूप काम करतेस, खूप कष्ट करतेस, त्यामुळे दुखत असेल पाठ, जा तू जाऊन आराम कर. मग मलाच असं वाटलं की हो, किती राबत असते मी या घरासाठी, म्हणून मी जाऊन झोपले बाई. पण मला सांग तू? मी पण ॲक्च्युली जागी राहणार होते. एक सासरे डॅड सोबत थांबून त्यांची सेवा करायची होती खरं तर मला, पण काय करणार, मला माझी झोपच कंट्रोल नाही होत. झोपून गेले मी. बरं केलंस. दामिनी मॅडम बोलवलं होतं? हो, काय आहे ना सावित्री, मगाशी मी खूप घाईघाईत खाल्लं, माझं पोट नाही भरलं नीट. तू एक काम कर ना, आता आमच्या दोघींसाठी काहीतरी फर्स्ट क्लास बनव. दिशा, सावित्री आता जे काही बनवेल ते पटकन खाऊन घे. काय सांगावं, दादासाहेबांना जास्त झालं, चुकून गेले तर आपल्याला काहीच खायला नाही मिळणार, उपाशी राहावं लागेल. काय बोलताय मॅडम? हे बघा, श्रीकांत शुद्धीवर आलेत आता. काय काय? वाव, ते शुद्धीवर आलेत या आनंदात मला खायचे. बरं बनवते. दामिनी मॅडम, एक रिक्वेस्ट होती, थोड्या वेळानं खायचं बनवलं तर चालेल का? जरा देवाचे आभार मानून येते. ऐक नाही सावित्री, या घरात देवाचे आभार मानायला खूप सारे सर्वंट्स, खूप सारे लोक आहेत है ना. तू तुझं काम कर, जास्तीचा शहाणपणा नको करू. हो. बावळट तर काय बनवून आणणार आहे काय माहिती. न्यू सासू मॉम, तुम्ही चिडचिड नका करू. आपण ते जे काही आणतील खायला त्यावर फोकस करूया. छान.